प्रश्न पडलाय. अहो मग हे ऐका, एका माणसाला फाशी देण्यासाठी नेत असतात. त्याच्या आधी त्याला राजाच्या दरबारात नेतात. तर तो माणूस विचार करतो की चल हा एक चान्स आहे, राजाला विचारून तर बघावं काय होतंय का. तर राजाला तो रिक्वेस्ट करतो की राजा मला ना जगायचंय, अजून मला इतक्या लगेच मरायचं नाहीये, तर प्लीज मला फाशी नका देऊ. राजाला पण त्याची खूप दया येते. राजा म्हणतो चल मी तुला नाही फाशी देत, पण त्याच्या आधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, आणि जर ते उत्तर मला पटलं तर मी तुझी फाशी कॅन्सल करेन. तर तो म्हणतो की ठीक आहे, मला विचारा काय प्रश्न आहे तुमचा. तर तो राजा त्याला विचारतो की मला सांग की बायकांना नक्की काय लागतं, त्यांना नक्की काय हवं असतं. तर तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण त्याच्यासाठी मला थोडा काळ लागेल, थोडा वेळ लागेल. तर राजा म्हणतो तुला 1 वर्ष दिला मी, 1 वर्षांनी मला येऊन भेट आणि मला सांग की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर त्याप्रमाणे तो निघतो तिथून, गावात जातो, खूप जणांना भेटतो, खूप जणांशी डिस्कस करतो की, पण त्याला ना समाधानकारक असं उत्तर मिळत नाही. तो खूप निराश होतो आणि एका झाडाच्या इथे बसलेला असतो. तर तिथून एक आजोबा येतात आणि त्याला म्हणतात की मला माहिती तू कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधतोस, तर तुला त्या प्रश्नाचं उत्तर ना एक व्यक्ती देऊ शकते. तर तो म्हणतो कोण. तर म्हणे ना एका दूरच्या जंगलात एक चेटकीण राहते, ती तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. तर तो लगेच जातो तिकडे, जातो त्या चेटकिणीच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो की मला असा असा प्रश्न पडलाय, तर मला त्याचं उत्तर हवंय. तर ती चेटकिण म्हणते की ठीक आहे, मी तुला ह्याचं उत्तर देईन, पण तुला मला त्याच्या आधी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तर तो म्हणतो की अरे बापरे, चल तसंही मरायचंच आहे, तसंही मला फाशी होणारच आहे, लग्न करतो हिच्याशी, बघूया ना काय होतं. तो तिच्याशी लग्न करतो. लग्न केल्यानंतर ती इतकी खुश होते, तिचं रूपांतर एका सुंदर परीमध्ये होतं. तर तो पण खुश होतो. तर ती म्हणते की तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, तू मला सांग की मी दिवसभर अशी परी राहू आणि रात्रीची चेटकीण बनू, की दिवसभर चेटकीण राहू आणि रात्रीची परी बनू, तू ठरवायचंय. तर तो खूप विचार करतो. तो म्हणतो की जर मी हिला सांगितलं की तू दिवसभर परी राहा आणि रात्रीची चेटकीण बन, तर दिवस तर माझा खूप छान जाईल, पण रात्र घाबरून जाईल. आणि जर त्याच्या उलट सांगितलं तर माझा दिवस घाबरून जाईल आणि रात्र छान जाईल. तर त्याला काही सुचत नाही आणि तो तिला म्हणतो की तूच ठरव, तुला जेव्हा बनायचंय ना तुझ्या मर्जीप्रमाणे, तुला जेव्हा चेटकीण बनायचं तेव्हा तू चेटकीण बन, जेव्हा तुला परी बनावं असं वाटेल तेव्हा तू परी बन, तू तुझ्याप्रमाणे तू ठरव. तर ती खूप खुश होते आणि